संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित संकल्प ब्रह्मविद्या निरूपण उपक्रमांत आपण घेणार आहोत। आचार्य या प्रकरणाचं 161 आणि 162 क्रमांकाचं वचन। या संदर्भातली जी लीळा आहे ती आपण बघणार आहोत। उत्तरार्ध 386 क्रमांकाची भटा निषेध निरूपण। निषेध म्हणजे जे त्याग वाक्य आहेत किंवा निषेध म्हणजे जे विधीमध्ये बसत जे नाहीत, ज्याच्यामुळे धर्महानी होते, अशा गोष्टींना निषेध असं म्हणतात। ढोरेश्वरी अवस्थान स्वामींचं पैठणला अवस्थान आहे। भटी म्हटले जी जी जेणे जेणे निषेधू पुरुष धर्मापासोनी जाय ते ते निषेध निरूपावे जी। म्हणजे एक असते विधिरूप आणि एक असते निषेधरूप। निषेधरूप म्हणजे त्या गोष्टी त्यागायच्या, विकारशून्य विकल्पशून्य हे निषेध वाक्य आहेत सगळे, आणि देवता स्मरणे हे विधी वाक्य आहेत। तर भटोबास म्हणतात जेणे जेणे पुरुष, जेणे जेणे निषेध हे पुरुष धर्मापासून जे काही निषेध आहेत स्वामींनी सांगितलेले, किंवा जे काही निषेध असे असतील की ज्याच्यामुळे पुरुष धर्मापासून जाऊ शकतो, ते सगळे निषेध मला तुम्ही सांगावेत, असं आमचे आचार्य स्वामींना जिज्ञासा भावतात। स्वामी म्हणतात वानरेयाम अविधितो पुरुष धर्मापासून जाय। अविधी पुरुष, अविधीमुळे जे तुम्ही जर का अविधी आचरण करत असाल पुन्हा 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 पुन्हा, तर त्याच्यामुळे पुरुष धर्मापासून जाऊ शकतो। अन्यकथने जाय। अन्यकथन म्हणजे अन्याप्रती कथन केलं, किंवा अन्य कथन जे आहे, अन्य जे शास्त्र आहे त्याचंच कथन तुम्ही करत राहिलात, दोन्ही अर्थ आपण घेऊया इथे, तर त्याच्यामुळे सुद्धा माणूस धर्मापासून जाऊ शकतो। म्हणजे नको त्याला शास्त्र सांगत बसले, नको त्याला, तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, माणूस धर्मापासून जाऊ शकतो। हे शास्त्र जेथुनी होय तेथे जी अविपरीत बुद्धी जाय। तिसरं सांगतात शास्त्र ज्यांच्याकडनं झालेलं आहे, खूप वेळा असं होतं की जेथुनी होय, ज्या अधिकरणांकडनं ज्या साधूंकडनं शास्त्र झालं आहे आपल्याला, म्हणजे ज्यांच्याकडनं आपल्याला ब्रह्मविद्या प्राप्त झालेली आहे, अशा व्यक्तीवर सुद्धा आपण विपरीत होतो। बरं, तुम्ही म्हणाल की कसं काय, ज्यांच्याकडनं मी ज्ञान घेतलं त्यांच्यावर मी विपरीत कसा होईल? तर त्यांच्यावर विपरीत होण्याचे चान्सेस जास्त आहेत। त्याचं कारण पण तसंच आहे की का होतं असं, की तुम्ही जर का एखादे साधू आहेत, त्यांना तुम्ही कधी भेटले नाही, फक्त तुम्ही ऐकलेलं आहे त्यांच्याबद्दल, तुम्हाला त्यांच्याबद्दलची श्रद्धा तुमची एक वेगळी असते। पण जेव्हा तुम्ही एक दिवसासाठी त्यांना भेटायला जाता आणि लगेच निघून येता, ती श्रद्धा अजून वाढते बरं तुमची। मग तुम्ही 2 दिवस थांबता, 3 दिवस थांबता, जेवढ्यात जास्त दिवस तुम्ही थांबाल तेवढं तुम्हाला काय होतं की त्या साधूंचं किंवा त्या व्यक्ती संदर्भातले दोषसुद्धा तुम्हाला दिसायला लागतात। एरवी तुम्ही 1 दिवसासाठी आणि 8 दिवसासाठी गेलात तर तुम्हाला एवढं काही दिसणार नाही, परंतु तुम्ही जास्त जर का त्यांच्याशी संपर्क वाढला, भेटीगाठी झाल्या, बोलणं चालणं झालं, तर तुम्हाला हळूहळू काय होतं, त्यांचा एक एक दोष दिसायला लागतो। कधीकधी असं पण असतं की आपण असं म्हणतो की बाबा हे एवढं सांगतात आणि हे तर कधी काही आचरण करत नाहीत। म्हणजे काय असतं की आपल्याला कधीकधी जे सांगणारे लोक असतात, तर आपलं कर्तव्य एक असतं की आपण त्यांच्याकडनं ते घ्यायचं आणि आपण ते आचरायचं। म्हणजे आता जो जेवण वाढणारे जे आहेत, त्यांचं काम आहे जेवण वाढणं। तुम्ही असं बघायचं का, अरे आपल्याला ते वाढतं ना, हे स्वतः तर जेवत नाही आहेत, मग आपण पण नाही जेवायचं का, मग त्यांच्यावर विपरीत व्हायचं का? नाही, ते त्यांच्या पद्धतीने कधीतरी ते जेवत असतील, तर त्यांचं जे भोजन आहे ते वेगळ्या ठिकाणी, म्हणजे तुमचं भोजन झाल्यानंतर सगळ्यांचं ते करत असतील त्यांचं वैयक्तिक, उपाशी तर कोणी राहत नाही। तसं तुम्ही जे सांगत आहात, तुम्ही जे ऐकत आहात त्या अधिकरणांकडनं साधूंकडनं, ते तुम्हाला कधी कधी असं वाटतं की हे तर कधी करताना दिसत नाही, पण ते त्यांचं वैयक्तिक ते आचरण करत असतील,
अंतरातल्या अंतरात ते आचरण करत असेल तर त्यांच्या कर्तृत्वाचा तो भाग आहे. त्याच्याशी तुम्हाला काहीही कर्तव्य नाही. त्यांनी आचरण करो की नको करो. पंथातले खूप लोक आता या मागे लागलेत की हे आचरण करतात, ते आचरण करत नाहीत, ते अमके आचरण करत नाही, ते तमके आचरण करत नाही. आता देवाने काय आपल्याला कॉन्ट्रॅक्ट थोडी दिलेला आहे की कोण कोण आचरण करत नाही त्यांची यादी बनवा आणि त्यांची यादी मला पाठवा व्हॉट्सअपला. असं देवाने कधी सांगितलं आहे तुम्हाला कोणा? मुळात म्हणजे आपण स्वतः बघितलं पाहिजे की मी आचरण करतो का, हा पहिला प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडला पाहिजे. जर का आपण आचरण करत नसू तर मग कोण काय आचरण करताय हे बघण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. आणि जर का तुम्ही आचरण करत असाल तर तुम्हाला कोण काय आचरण करतं की नाही करतं हे बघायला तुम्हाला वेळच नसणार. बघा, तुमच्याकडे जर तुमच्या घरात काही लग्न कार्य असेल तर तुम्ही एवढे गुंतलेले असतात 1, 2, 3 महिने की तुम्हाला कुठे जगात काय चाललं आहे तुम्हाला काहीही माहिती नसतं. म्हणजे तुमचं लक्ष एक वेगळ्या कर्तव्याकडे लागलेलं आहे. म्हणून लोक कोण काय करतं कोणाला तुम्हाला काही घेणं देणं नसतं. तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्ही तुमची प्रकृती बघता. कोण कोण आजारी नाही आहे ना आहे वगैरे ह्याचं आपण काय बघत बसत नाही. मग आपण दुसऱ्यांचं मूल्यमापन, दुसऱ्यांचं जे काही दोष काढणे वगैरे हा प्रकार आपण करता कामा नये. आता काय होतं की एखाद्यांच्या संपर्कात आपण जास्त आलो की मग आपल्याला तो भाग लक्षात येतो की आपल्याला त्यांचे दोष हळूहळू दिसायला लागतात. वाचून ते दोष नसतातही, परंतु आपल्यालाच असं वाटत असतं आणि आपल्या मनामध्ये जो काय त्यांच्याविषयी जो काय आपण एक भाव निर्माण केलेला आहे त्याच्या वेगळं आपल्याला दिसतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल नुसतं ऐकलं तर कधी पाहिलं नाही तर आपल्याला असतं की तो व्यक्ती कसा असेल, दिसायला असा वयस्कर असेल, असा असेल, तमका असेल. परंतु जेव्हा भेटलो का रे हे तर वेगळे आहेत. म्हणजे काय होतं की तुम्ही जो भाव निर्माण केलेला आहे, कल्पना केलेली आहे त्याच्या वेगळं तुम्हाला जेव्हा बघायला मिळतं तेव्हा एक तर तुम्ही दुःखी होत असता, तुम्ही नाराज होत असता. तशाच पद्धतीने एखाद्या साधूंविषयी तुमचं एक तो भाव निर्माण झालेला असतो वासनिकाविषयी म्हणा की हे असे असले पाहिजे आणि ते तसं आचरण तुम्हाला तिकडे दिसत नाही आहे. म्हणजे तुमच्या डोळ्यांना नाही दिसत आहे. याचा अर्थ त्यांच्यामध्ये ते आचरण नाही आहे असा भाग नाही. एखादा माणूस हडकुळा असतो त्याची तुम्ही म्हणता ह्याच्यात काय ताकद असणार आहे, त्याची ताकद तुम्हाला दिसत नाही, त्याची ताकद त्याच्यामध्ये असते. कधी कधी असे असतात ते म्हणजे लुकडे सुकडे लोक असतात त्यांच्यामध्येच ताकद असते. मग ताकद दिसते का कोणाची? ताकद कोणाचीच कोणाला दिसत नाही. प्रत्येकाची आपल्या आपल्या अंगामध्ये ती ताकद असते. ती कधीतरी त्यांनी असं काही ताकदीचं काम केलं तर तुमच्या लक्षात अरे बापरे, आपल्याला तर वाटत होतं की याच्याकडे ताकदच नाही पण ह्याच्यात तर खूप ताकद आहे. तसंच आहे की एखाद्याचं आचरण जे आहे, अंतराचरण जे आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे. ते अंतराचरण प्रत्येकाचं तुम्हाला ते बाह्य स्वरूपामध्ये दिसेलच असं नाही, म्हणजे ते त्याच्याकडे नसेलच असं नसतं बरं का. दिसत नाही एखादी गोष्ट म्हणजे ती नसतेच असं नाही. ती अंतर्भूत असू शकते. कदाचित तुमच्यासमोर ते दाखवत नाहीत. काही लोक गाठी घेऊन नाही बसत, ते त्यांचं मनातल्या मनात सुरू असतं आणि त्यांना दाखवायचं नाही, प्रदर्शन करायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला जेव्हा असा काही दोष दिसतो एखाद्या साधूचा, वास्तविक तो दोष नसेलही पण आपण तो दोष मानून बसतो आणि तेथेची विपरीत बुद्धी ज्यांच्याकडनं खास करून शास्त्र काढतो त्यांच्यासोबत आपल्याला जास्त दिवस राहावं लागतं. आणि कदाचित आपल्याला वाटतं की ते ज्ञान आहे पण ते तामस आहेत, भरपूर खूप तापट आहेत. ते ज्ञान आहेत पण ते अमकं आहे, ते तमकं आहे. म्हणजे आपण अशा प्रकारे विपरीत त्यांच्यावर होत जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपण धर्मापासून जाऊ शकतो. आपल्याला असं वाटतं की हे असे आहेत म्हणजे सगळे साधू तसेच आहेत, सगळे लोक तसेच आहेत, म्हणजे मानवपंथच अमका टमका आहे असं आपण बोलून मोकळे होतो आणि आपण धर्मापासून जाऊ शकतो. द्रव्ययंत्र सेवेत जावे म्हणजे पैशामुळे आणि स्त्रीमुळे सुद्धा माणूस धर्मापासून जाऊ शकतो. अपक्व का खाईया जाय, अपक्व का खाईया जाय, अपक्व आणि का खाईया म्हणजे हे दोन्ही एकच आहेत. म्हणजे हे दोन नाही आहेत मुळामध्ये, हे एकच आहे की पक्व का खाईया आणि अपक्व का खाईया. अपक्व का खाईया म्हणजे एखाद्याला बघितल्यानंतरच ज्याला दोष त्याचे आठवतात, एखादा माणूस समोर आला नंतर त्याचे दोष आठवतात, असा जो व्यक्ती आहे
तर त्याला अपक्व कखाई म्हणतात. तो पकलेला नाही आहे, कच्चा आहे. पण पक्व कखाई कशाला म्हणतात? ज्याला पुढती दोषाची आठवती, म्हणजे तो माणूस समोर असो नसो, तो माणूस मेलेला असो तरीसुद्धा त्याच्याविषयी दोष आठवत राहतात. हा पक्व कखाई म्हणजे त्याचा कखाई दोष हा पकलेला आहे, तयार झालेला आहे त्याच्यामध्ये. तो म्हणजे इतका तो दोषी झालेला आहे. अपक्व कखाइया जाय म्हणजे असा जो व्यक्ती आहे, पक्व कखाइया की अपक्व कखाइया दोघंही धर्मापासून जाऊ शकतात. कारण की ते नेहमी इतरांचे कखाई म्हणजे दुसऱ्यांचे दोषच ते नेहमी बघत असतात. अशा प्रकारचं ते जै तैसा कुयोगिया न वचे. परंतु कुयोगिया मत म्हणजे ज्यांनी अडथळे जोडलेले आहेत वगैरे, आणि अडथळे जोडलेले आहेत तरीसुद्धा ज्यांनी दोष आचरण केलं नाही, द्रव्य आणि यंत्र याच्यापासून तो नेहमी लांब राहिला, तो व्यक्ती कुयोगिया जरी असेल, तो अधिकार त्याचा कमी असेल, योग्यता कमी असेल, परंतु तो धर्मापासून जात नाही, तो धर्माला धरून ठेवतो. एक सेवित जाय एक न सेवित जाय. कधीकधी एक अविधीचं आचरण करून तो धर्मापासून जातो, एक न सेवित जाय म्हणजे तो दुसऱ्यांना अविधीला लावतो. म्हणजे तो काय करतो की तो तर घरीच बसलेला आहे, परंतु न सेवित जाय, परंतु तो एखादा दोषरूप ठिकाणी जात नाही, परंतु त्याचा पत्ता कोणाला तरी तो देतो. हा आपला घरीच बसलेला आहे, परंतु दुसऱ्याला सांगितलं की जा तिकडे अमक्या ठिकाणी हे असं आहे, सेल लागलेला आहे, आणि मग तो माणूस सगळं शास्त्रपुराण सोडून आपलं तिकडे निघून जातो. त्याच्यामुळे काय होतं की हा तर स्वतः दोष आचरण करत नाही, पण दुसऱ्यालाही दोष आचरण करायला भाग पाडलेला आहे. तर एक न सेवित जाय, धर्मापासून जाऊ शकतो. म्हणजे स्वतः अविधी आचरण करून धर्मापासून जाऊ शकतो, किंवा इतरांना अविधीला लावून तो धर्मापासून जाऊ शकतो. भटोबास विचारते की या दोही एकची फळ किंवा भेद असे, दोघांना एकच फळ का भेद आहे त्याच्यामध्ये? म्हणतात वानरे कुयोगिया द्रव्ययंत्र सेवेतव धर्मापासून जाय, आणि कखाइया पूर्वावस्थेची धर्मापासूनही जाय. म्हणजे कुयोगिया द्रव्ययंत्र सेवेतव, कुयोगिया म्हणजे किती कुयोगिया असला आणि धर्म आणि त्याने द्रव्य आणि यंत्राचं सेवन जर का नाही केलं तर तो धर्मापासून जाऊ शकत नाही. द्रव्ययंत्र सेवेतवच तो धर्मापासून जाऊ शकतो. आणि कखाइया जो पुरुष आहे तो पूर्वावस्थेची धर्मापासून जाय, म्हणजे कखाई ह्या दोषाची सुरुवात झाली की तो धर्मापासून जातोच जातो. तो सगळ्यांना सरसकट नावं ठेवतो. त्याच्या मनाची अशी बैठकच होऊन जाते की सगळे जगातले सगळेच लोक दोषी आहेत, सगळेच लोक चोर आहेत, सगळेच लोक खोटं बोलणारे आहेत, असं त्याच्या डोक्यात बसतं. मग उत्तरावस्थे दोषेसी निरया जाय, आणि पुढच्या म्हणजे तो जर का दोष अपक्व कखाइया जो दोष आहे तो पक्व झाला, परिपूर्ण झाला, आणि भरपूर तो नुसत्या सगळ्यांचे दोष काढायलाच लागला, तर पुढे काय होतं, उत्तर अवस्थेमध्ये तो त्या दोषामुळे नरकाला जातो. विकल्प संचार मात्रे जाय तेसा विकारे न वचे. आजचं जे वचन आहे ते विकल्प संचाराने जसा जीव धर्मापासून जातो असा विकारे न वचे, म्हणजे विकल्प दोष जो, विकल्प म्हणजे काय पुढे सांगितलं. विकल्प कशाला म्हणतात? अपर धर्माचे धारण या ते विकल्प बोलीचे. म्हणजे देवतारूप धर्मांचं जर का त्यांनी स्वीकार केला, अपर धर्माचे धारण म्हणजे देवतारूप धर्माचा जर का त्या जीवाने स्वीकार केला तर त्याला विकल्प होतो. अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार या ते विकल्प बोलीजे. अपेक्षापूर्वक म्हणजे आपले उपदेशी लोक काय करतात की काही कारणास्तव काही अडचणी येतात, मग ते असं आपल्या देवाकडे काम होत नाही, मग कोणतरी ब्राह्मण ज्योतिषी पकडायचा आणि मग त्याच्याकडनं ते काय हे करायचं, आणि वैदिकतेचे विधी आपण मग ते करायचे. आणि त्याच्यामुळे काय होतं की अपर धर्माचे धारण म्हणजे त्याच्यात जर का तुम्ही ईश्वरपैकीचा विधी करत असाल तर गोष्ट ठीक आहे, परंतु देवतारूप जर का विधी करत असाल तर त्यांनी सांगितलं जा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून या 5 वेळा, आणि तुम्ही ते केलं, ह्याला म्हणतात अपर धर्माचे धारण. अपेक्षापूर्वक अपर धर्माचे धारण तुम्ही केलेलं आहे. अपेक्षापूर्वक म्हणजे काहीतरी मनाच्यात तुमच्या मनामध्ये अभिलाषा आहे, हेतू आहे, आणि ते हेतुस्तव तुम्ही ते जर का केलेलं आहे तर तुम्ही त्या अपर धर्माचा स्वीकार केलेला आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला दोष लागू शकतो, तुम्ही धर्मापासून जाऊ शकता. त्याला विकल्प होतो असं म्हणतात. विकल्प झालेला व्यक्ती क्षणातच निघून जातो. विकल्प झाला
की लगेच तो धर्मापासून जाणार, त्याला असं कालावधी नाही लागत 4 दिवसांनी 8 दिवसांनी जाईल. ज्या दिवशी विकल्पाचा संचार झाला त्या क्षणाला तो धर्मापासून गेला. विकल्प संचार मात्र जसे विकारे नवचे म्हणजे विकार दोष जो सेवन करतो तो जीव असा धर्मापासून जात नाही, तो हळूहळू धर्मावरून जाईल. म्हणजे स्वामींनी सांगितलं बाई धर्मापासून निरपोनी काढी, म्हणजे हळूहळू ते निघणार. परंतु विकल्प संचार मात्री जो जातो तो कायमस्वरूपी धर्मापासून निघून जातो. विकारी दोष जो आहे तो धर्मापासून जाईल, परत धर्मावर तो येऊसुद्धा शकतो प्रायश्चित वगैरे करून. विकल्प प्रमादी या प्रायश्चित घेऊ शकत नाही, घेतच नाही, त्याची धर्मावर बुद्धीच राहत नाही. विकार प्रमादी या धर्मावर बुद्धी असते आणि प्रायश्चित घेऊन परत तो धर्माचरणावर येऊ शकतो. होकाजी यावेळी भटी म्हटले जी विकल्पाचे कैसे लक्षण. विकल्पाचं लक्षण कसं आहे? स्वामी म्हणतात वानरे अपर धर्माचे धारण याते विकल्प बोली जे. अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार म्हणजेच अपर धर्माचे धारण याते विकल्प बोली जे, याला विकल्प बोलायचा. होकाजी ऐसा विकल्प कायसेनी संचरे. कशामुळे या विकल्पाचा संचार होतो? स्वामी म्हणतात अनिष्ट सेवेत विकल्प संचरे. अनिष्ट सेवा म्हणजे इष्ट सेवा कशाला म्हणतात? जे ईश्वरापर्यंत नेणाऱ्याला इष्ट सेवा असं म्हणतात. अनिष्ट सेवा म्हणजे जे अनिष्ट आहे, अविहित आहे, देवानी नाही सांगितलं ते जर का तुम्ही केलं तर त्याच्यामुळे तुम्ही धर्मापासून जाऊ शकता. यापरी अविधी ते प्रसवे. छोटा अविधी मोठ्या अविधीला जन्म देतो. मग अविधी तो पुरुष धर्मापासूनही जाय म्हणून महात्म्यानी कवणी अविधी आचरावा नाही. याचा आचार काय सांगितला? ईश्वर साधकाने कुठल्याही प्रकारचा अविधी आचरू नये. आपल्या आचरणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जी आपल्या जीवनशैलीमध्ये कुठल्याही प्रकारचा अविधी त्यांनी ठेवू नये, अशा प्रकारचं निरूपण स्वामींनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण या ठिकाणी आचाराचे 2 वचनं पाहिलेली आहेत. 161 क्रमांकाचं वचन बघितलं, विकल्प संचार मात्रे जाय तैसा विकारे नवचे आणि अपर धर्माचे धारण याते विकल्प बोलीजे असं आचाराचे 161 आणि 162 क्रमांकाचे वचनं आणि तत्संबंधित जीव कशाने धर्मापासून जाऊ शकतो ती वचनंसुद्धा आपण या निरूपणामध्ये पाहिली. आणि त्या संदर्भामध्येच उत्तरार्ध 386 क्रमांकाची पैठणची भटा निषेध निरूपण या लीळेवर आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.